मी दादासाहेब पवार, राहुरी येथील रहिवासी आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आज येथे पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश एकच आहे. जिमी ओल्सन नावाचा एक व्यक्ती आहे, तो परदेशातून भारतात येतो आणि भारतात आल्यानंतर आल्दिया कॅपिटल कंपनी स्थापन करतो. त्याची आल्दिया कॅपिटल कंपनी जी भारताच्या बाहेर होती, ती कंपनी म्हणजे आज बंद स्थितीत आहे. आणि त्याने इथं भारतात आल्याच्या नंतर असंख्य कंपन्या त्याने स्थापन केल्यात. त्यामध्ये कंपन्यांचे तुम्हाला जर नाव सांगितले तर आल्दिया ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड, गो फ्रेश फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड, सीएल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, गो फ्रेश फूड प्रोसेसिंग, प्रवरा बायो एनर्जी, ZR2 सेलनेक्स प्रायव्हेट लिमिटेड, गुजकेम डिस्टलरीज, ZR2 साप प्रायव्हेट, एफिशियंट सोलार एनर्जी, ZR2 हायड्रोजन प्रायव्हेट लिमिटेड, ZR2 हायड्रोजन प्रायव्हेट लिमिटेड, ZR2 सोलार प्रायव्हेट लिमिटेड, अशा सगळ्या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. महत्वाचं याच्यात एकच आहे, जिमी ओल्सन हा विखे कारखान्यामध्ये संचालक पदावर कार्यरत होता. त्याचा हा पुरावा आहे. हे बघा, याच्यामध्ये त्याची स्थानिक सल्लागार म्हणून, कारखाना सल्लागार म्हणून त्याची नियुक्ती आहे. बॉयलर पूजनाचा हा फोटो आहे आणि हा त्यांचा कारखान्याचा अहवाल आहे. याच्यामध्ये त्याचं हे केलेलं आहे. महत्वाचं याच्यामध्ये जे सुनील कलापुरे आहे, सुनील कलापुरे हा विखे पाटील फाउंडेशन मध्ये संचालक आहे आणि तोच या ZR2 नावाच्या कंपनीमध्ये संचालक आहे. म्हणजे एकंदरीत असं आहे की मंत्री राधाकृष्ण विखे यांची मुलगी सुप्रिया राधाकृष्ण विखे, जावई अजित नामदेव ढोकणे, सुनील कलापुरे, किशोर शहाजी बागडे हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये संचालक आहेत. परंतु ही सर्व एकच आहे आणि सर्व एकत्र आहे. या सर्वांनी मिळून म्हणजे या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं, पुण्यात यांनी कंपनीची स्थापना केली. त्या विशिष्ट ठिकाणी त्यांचे फ्लॅट आहे. त्या एकाच फ्लॅटवर या सगळ्या कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत. या फ्लॅटमध्ये कोणाचा फ्लॅट आहे, या फ्लॅटसाठी कोणी पैसे दिले, हे पण याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं, ही जी कंपनी आहे, भारतातून दुबईला पैसा गेला आणि दुबईतून पैसा हा परत भारतात आला. म्हणजे यामध्ये हवाला पद्धत राबवल्याची दाट शक्यता आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, आता जे एक शासनाचा GR आहे, 21 जुलै 2025 GR आहे, हा या GR मध्ये 325 कोटी हे जिमी ओल्सननी त्यांना ZR2 बायो एनर्जी लिमिटेड अहमदाबाद कंपनीला म्हणजे श्युरिटी दिली. तर ही कशी दिली? हा पैसा आणला कुठून त्याने? म्हणजेच या जिमी ओल्सननी भारतातला पैसा भारताबाहेर नेला आणि तोच पैसा परत त्यांनी इथं भारतामध्ये आणून त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक दाखवली. यांनी बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की त्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, त्यांची मुलगी सुप्रिया राधाकृष्ण विखे, जावई अजित ढोकणे, हे सर्वजण एकत्रच आहेत. सगळे एकत्र आहेत, फक्त कंपनी वेगवेगळ्या आणि त्यांचं सगळं मूळ एकच आहे. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सुप्रिया राधाकृष्ण विखे यांची मुलगी आहे, तिची कंपनी कॅव्हॅल्युएशन सिम्युलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. ही कंपनी आणि ह्याच कंपनीसाठी त्यांनी श्रामपूर तालुक्यातील 4000 एकर जमीन त्यांना विमान कंपनीला देण्याचा घाट घातला. याच्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीवर राज्याचे 3 प्रमुख माणसांची नियुक्ती केलेली आहे. हे तर आपल्याकडे यापूर्वी झालेलं आहे. नाही, आता याच्यामध्ये आपण अशी मागणी करतोय, विखे पाटील कारखान्याला जो शासन निर्णय आहे 2025चा, याच्यामध्ये ते 325 कोटी रुपये आले. हे कुठून आले याची चौकशी व्हावी. श्रामपूर तालुक्यात हरेगाव मध्ये जी जमीन दिली, ती जमीन देऊ नये आणि त्याची सखोल चौकशी व्हावी. दुसरी गोष्ट अशी, आल्दिया कॅपिटल कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येतात, त्याची चौकशी झाली पाहिजे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विखे पाटील कारखान्यामध्ये जिमी ओल्सन हा काम करत असताना कारखान्यामध्ये फुल टाइम पगार नोकर होता, तर तो बाकीच्या कंपन्यांमध्ये संचालक कसा राहू शकतो? जर तो एका ठिकाणी काम करतो, तो असंख्य कंपन्यांमध्ये संचालक आहे. या वरील सर्व कंपन्यांमध्ये विखे कुटुंबाचा सहभाग आहे. विशेषतः राधाकृष्ण विखे पाटील यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि हे टाळता येणार नाही. माझी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री
फडणवीस साहेब यांना विनंती आहे की याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, चौकशी व्हावी आणि यामध्ये कारवाई केली जावी.